आता आपण आहोत वसई विरार इथे आणि इथे सकाळी 10 वाजता एक अपघात झाला आहे। टँकर खाली एक व्यक्ती येऊन त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि ही मृत्यू रस्ता खराब असल्यामुळे टँकर माफियांमुळे आणि इथले जे अधिकारी आहेत जे भ्रष्ट आहेत त्यांच्यामुळे झालेला आहे। आपण पाहू शकता ह्या गोष्टीमुळे जी तुम्ही हा आता बघू शकता आता हे बघा हा रस्ते आहेत त्या रस्त्याचे बघा खड्डे आहेत आणि याच ठिकाणी तो अपघात झाला होता आणि यामुळे इथले जे स्थानिक आहेत लोक ही खूप चिडलेले आहेत आणि त्यांचं चिडणं ही स्वाभाविक आहे कारण हा रस्ता नसून हा फक्त खड्ड्यांचा एक साम्राज्य निर्माण झालेला आहे। आपण इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलू। काय झालं होतं आता सकाळी इथे? काय ना सकाळी ते आले बिचारे देवीची मूर्ती घ्यायला गेलेले कंटेनरने त्यांच्या मागून त्यांना ठोकलं आणि त्यांचा चेहरा पूर्ण चिरडला त्यांचा अक्षरशः। आणि आतापासून आम्ही लहानपणापासून बघतो कंटेनरवाले गाड्या ठोकून जातात त्यांचे ड्रायव्हर पळतात नंतर त्या गाड्या सोडून जातात। मग आम्ही कोणाला पकडायचं आणि हरवे आम्ही किती वेळा बघायचं अजून आता रस्ता थांबवायला लागला एवढ्या सगळ्यांना का थांबवतो? अजून पोलीसवाले आले नाहीत पंचनामासाठी। ते कधी येणार आहे? 2 तास झाले आम्ही गेले पोलीस इथे येऊन आले एकच पोलीसवाल्यांना फक्त त्यांना साहेबांना पाठवले बस बाकी कोण पोलीसवाले अजून पंचनामा नाही झाला। अरे आम्ही काय करायचं? आम्ही कोणाकडे जायचं? ना आमदार फोन उचलत ना कोण फोन उचलत अशा टायमाला मग कोणाकडे जायचं? ते पोलीसवाले पण साथ देत नाही ते बाजूला उभे राहतील बघा कुठेतरी बाजूला उभे असते। आम्ही कोणाकडे जायचं? मग कोणाला बोलायचं सगळं लहानपणापासून आम्ही हेच बघतो कोणाला ठोकतात आणि पूर्ण चिडून निघून जातात जीव। हा जो रस्ता असा जो आहे जो खड्ड्यांचा रस्ता हे साम्राज्य कधीपासून आहे खड्ड्यांचं? एक पहिल्यापासूनच चाललंय आतापासून नाही पहिल्यापासूनच चाललंय आणि हा रस्ता कधी आज बनला नाही नाहीच बनलाय बरोबर कधी रस्ते बनतच नाही पण थोड्या वेळासाठीच नंतर आहे तशीच दशा होणार तशीच दशा होणार फक्त थोड्या वेळाचं काम आहे रस्त्यांचं बाकी परत पाऊस झाला परत तशीच्या तसेच रस्ते त्याला काय काम नाही म्हणजे रस्ते बनवायचं। आता जे थोडक्यात ह्या व्यक्तीचा जो मृत्यू झालेला आहे ह्याला आपण दोष कोणाला देतोय? कोणाला देणार? कोणाला दोष द्यायचा सांगा? पोलीसवाल्याला द्यायचा आरटीओ वाल्याला द्यायचा की महानगरपालिका कोणाला द्यायचा दोष? कोणाला द्यायचं तुम्ही सांगा? कोण आहे इथे उभा दिसतोय तुम्हाला? कोण बघा कोण उभे पोलीसवाले दिसतात किंवा कोण उभे दिसतात? अजून पोलीसवाले आले नाहीत 2-3 तास झाले या गोष्टीला पंचनाम्यासाठी पोलीसवाले ना आले। हा रस्ता थांबवायला लागला तिथे सगळे आमची बिल्डिंग मधली माणसं आहेत आमच्या बिल्डिंग मधला माणूस कॉम्प्लेक्स मधला त्याच्यासाठी आम्ही सगळे बिल्डिंग वाले उभे आहेत। बरं मग आमच्यासाठी कोण उभं राहणार? काय सांगाल? इथे समोरच आहे ना हे आरटीओचं ऑफिस आहे हे समोर जिथे ही घटना घडलेली आहे ना ह्याच्या बरोबर समोरच हे वसईचं आरटीओ ऑफिस आहे आणि इथेच समोर ही घटना घडलेली आहे। जर बघायला गेलं तर वसई विरार मध्ये हा माफिया राज खूप वाढलेला आहे। या इथे टँकर माफिया आहे ज्यांच्याकडे टँकर आहे त्यांच्या फिटनेस नाही ड्रायव्हरचा लायसन्स नाही किंवा अशी काही घटना घेतल्यावर पोलिसांनी जे लवकर यायला पाहिजे असं इथे स्थानिकांचं म्हणणं आहे पण पोलीस सुद्धा लवकर इथे येत नाही आणि यामुळे असे प्रकार घडतात। त्याचबरोबर इथले जे महानगरपालिकेचे मधले अधिकारी आहेत जे इथले आमदार आहेत खासदार आहेत पुढारी स्वतःला जे बोलतात स्वतःला समाजसेवक बोलतात का त्यांना हा रस्ता दिसत नाहीये का की ह्या रस्त्याला जो मुख्य रस्ता आहे विरार पासून मुंबई अहमदाबादचा जो हायवे आहे तिथे टच होणारा हा मुख्य रस्ता आहे। त्याचबरोबर समोर इथे याच रोडला आरटीओ ऑफिस आहे याच रोडहून इथनच अधिकारी जात असतील पोलीस प्रशासन जात असेल काय म्हणतात ते आपले नगरसेवक जात असतील आजी माजी त्याचबरोबर इथे आमदार जात असतील खासदार जात असतील परवाच परिवहन मंत्री सुद्धा याच रस्त्याने कदाचित गेले असतील पण त्यांना हा प्रश्न कुठेतरी मांडू असं वाटलं नाही का की हा रस्ता इतका खराब आहे पण त्याच्याकडे हे बघता येत नाही। आपण इकडे बघू स्थानिक आपल्याला बोलत आहेत हे रस्त्यावरची दशा ही बघा हे आपण पाहू शकता हा आरटीओचा समोरचा रस्ता आहे आणि कचरा सकट रस्त्यावर टाकला जात आहे। इथल्या महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते नेमकं करते काय आहेत तेच आता तो थोडक्यात हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय की हा प्रकार कधी थांबणार आहे? जर आपण अधिकारी आहात जर का आपल्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केल्यावरच किंवा कोणी येऊन सांगितल्यावरच किंवा थोडक्यात जर कोणाचा मृत्यू झाला तरच प्रशासन जागा होणार आहे का? आता परवा सुद्धा जी इनलिगल बिल्डिंग होती ती बिल्डिंग पडली त्यात सुद्धा 17 लोक वारली त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला। त्याचबरोबर काही दिवसापूर्वी छोटा मुलगा हातात ऍक्सिडेंट मध्येच मारला। त्याच गोष्टीला आता एका व्यक्तीचा जो मृत्यू झाला या मृत्यूला जबाबदार कोण? इथलं स्थानिक प्रशासन जे इथले अधिकारी आहेत जे पोलीस अधिकारी आहेत या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत की नाही? त्यांनी फक्त काही लोकांना आता बोललं तरी हे होतं पण हा तुम्ही समोर आहे हा रस्त्यावर जाय आणि हा रस्ता बघायला गेला तर मोठा पाहिजे कमीत कमी 30 फुटाचा रस्ता आहे तिथे फुटपाथ आपण पाहू शकता तिथून ते ह्या इथपर्यंत असा हा 30 फुटाचा रस्ता आहे पण ह्या 30 फुटाच्या रस्त्यामध्ये जो चालू रस्ता आहे तो फक्त आणि फक्त 10 फुटाचा रस्ता चालू आहे। आपण इथे येऊ शकता आता ही ऍम्ब्युलन्सला वाट करून देत आहेत हे ठिकाण आहे
ज्या जिथे हा अपघात झाला, हा अपघात टँकरमुळे झाला, या खड्ड्यामुळे झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार इथले अधिकारी आहेत का? या अधिकाऱ्यांना फक्त सांगितल्यानंतर स्वतःचं काम करणार आहेत का? तुम्ही पगार कुठल्या गोष्टीचा देता? जर असे प्रश्न विचारले गेले तर तुम्ही त्याच व्यक्तींवर आमच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करता. मग हे काम कोणी करायचं? हे जे आहे ह्यात येत्या का निर्दोष व्यक्तीचा जो मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण? तिथले स्थानिक जे आज रस्त्यावर उभे आहेत, जिथे आपण पाहू शकतो लोक ज्यांना आता कोणाला घरी जायचं असेल, कामाला जायचं असेल, आता ती सगळी माणसं सध्या रस्त्यावर उभी आहेत. याला जबाबदार कोण? या जी सध्या वसई विराची सध्या स्थिती आहे ही स्थिती अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय खालच्या स्तराला गेलेली स्थिती आहे. महानगरपालिका आहे पण या महानगरपालिकेमध्ये एकही अधिकारी असा नाही जो स्वतः रस्त्यावर उतरून काम करेल. जर ते काम कदाचित केलं असतं तर असा रस्ता नसता, खड्ड्यांचा रस्ता नसता, एखाद्या निर्दोष व्यक्तीचा असा जीव गेला नसता. आपल्याबरोबर इथे उनका तो वो भाई है उनको नाही त्यांना पण सांगायला लागले. आता आपण पाहू शकता जे स्थानिक आहेत, ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी अंत झालेला आहे या रस्त्यामुळे, या प्रशासनामुळे, आणि त्रस्त झालेले जे नागरिक आहेत या गोष्टीला त्यांनी इथं पूर्णपणे रस्ता रोको आंदोलन थोडक्यात एक प्रकारे केलेलं आहे. यांनी रस्ता रोखलेला आहे. बघायला गेलं तर याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन आहेत. इथं अधिकारी आपले आलेले आहेत. अधिकारी साहेब आपण काय सांगाल याबद्दल? नाही पण साहेब आता हे इथं आता आंदोलन चालू आहे आणि त्यासमोरच आपण पाहू शकतो. नाही पण एकाचा जीव गेला ना साहेब. आता रस्त्यावर हा खड्डा आहे, हे अधिकाऱ्यांचंच काम आहे ना थोडक्यात, पण एकाचा जीव गेलेला आहे. याबद्दल कोणी काही सांगणार आहे का नाही, काही बोलणार आहे का नाही? या इथे भूमाफिया किंवा जे टँकर माफिया आहेत, काही इनलिगल रिक्षावाले आहेत ज्यांच्याकडे लायसन्स नाही, बॅच बिल्ला नाहीये, फिटनेस नाहीये, अशा कुठल्याही गोष्टी नसताना आणि हा रस्ता इतका खराब असताना जर का इथे एखाद्या व्यक्ती चालत असेल तर आपण प्रशासन आहात, आपल्याकडे का लक्ष नाही अशा गोष्टीचं? वरनं या लोकांचं सांगणं आहे की 10 वाजता ही घटना घडलेली आहे, 9:45 वाजता घडलेली आहे, पण अजून पंचनामा सरळ झालेला नाही. आताची वेळ जवळजवळ दुपारची 11:30-12 वाजलेली आहे. याला जबाबदार कोण साहेब? बोला साहेब. आणि आरटीओ डिपार्टमेंट आहोत. सदर गाडीचं आम्ही फिटनेस वगैरे सगळं चेक केलंय, गाडीचं सगळं काही ओके आहे. आणि गाडीचा ड्रायव्हर कोण होता हे कळू शकलेलं नाही आणखी, कारण तो पळून गेलेला आहे. बाकीचं जे काही गाडीवरचं जे काही आहे, गाडी फिटनेस, इन्शुरन्स, टॅक्स वगैरे सगळं काही क्लिअर आहे गाडी. आता जे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बाबतीत काही घरातली माहिती किंवा त्यांची काय भेटलेली नाही, आतापर्यंत काही माहिती मिळाली नाही. आता जो ड्रायव्हर आहे त्याचा सध्या शोध चालू आहे का? हो, शोध चालू आहे. पोलीस प्रशासन शोध घेते. आणि त्याचबरोबर टँकर मालक आहे त्यांच्याशी काही आपला संपर्क झाला का? नाही, त्याबद्दल त्यांच्याशी संपर्क नाही होऊ शकला. गाडी इथे रोडच्या साईडला उभी आहे. ती आपण जप्त केलेली आहे का? त्याच्यावर कारवाई चालू आहे? कारवाई पोलीस प्रशासन करतं. पोलीस प्रशासन करतं. तर आता आपण साहेबांशी ऐकलं की साहेब हे आरटीओ मधले आहेत, पोलीसचे अजून काम व्हायचं आहे, पंचनामा अजून व्हायचा आहे. तर आता सध्या आपण इथं आहोत आणि ह्या इथं जे बसलेले आहे जे स्थानिक आहेत आणि त्यांच्या मनात अति प्रचंड चीड आहे याच गोष्टीची की हा 30 फुटाचा रस्ता आहे पण कामाला फक्त 10 फूटचा रस्ता येतो. याच रस्त्याने इथले अधिकारी जातात, इथले पोलीस अधिकारी जातात, इथले जे महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, तेच ह्या रस्त्यानेच जातात. इथले आमदार ह्याच रस्त्याने जातात, इथले खासदार सकट याच रस्त्याने जातात. 30 फुटाचा रस्ता आणि फक्त 10 फुटाचा रस्ता हा फक्त काम येतो. याला जबाबदार कोण? काय सांगाल दादा, जे सकाळी पासून घडलेला आहे हा एक विचित्र प्रकार घडलेला, काय सांगाल साहेब? लाजीरवाणी गोष्ट आहे. घटस्थापना आज घटस्थापनेच्या दिवशी एक देवीचा पाठ आणणारा माणूस जातो, आमचा मित्राचा धारी. खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे साहेब. आणि आम्ही इकडे प्रशासनाला आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत साहेब, हे डंपर अनधिकृत आहेत, हे बंद करा. तुम्ही चांगल्या प्रकारे जर लोकांना न्याय देऊ शकता ना तर तुम्ही अशा गोष्टी का नाही करत? फक्त पैसे का पेटाच्या डोक्यावर टावरचं बोलतो लोणी चाटून खाणारे अधिकारी झालेले ते, यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आपण किती मागणी करतो साहेब? परवा आम्ही मनसेच्या वतीने तिथे आंदोलन घेतलं. आंदोलन 48 तास नाही झाला, अशी दुःखद घटना झाली. आज चांगल्या दिवशी अशी दुःखद घटना घडते
ते आम्हाला ना मनाला लागलेली गोष्ट आहे. आणि आम्ही काय हे काय जाणीवपूर्वक नाही करत आहोत साहेब, या आमच्या भावना आहेत. आम्ही फक्त हात जोडून एवढीच विनंती करतो ना पोलिसांना, का कोणीतरी तुम्ही या आमच्याशी बोला. जर प्रमुख कोण पोलिसांचा अधिकारी जर आला नाही तर आम्ही काय करणार साहेब. 1:15 झाला इथे गोष्ट झाली. आता किती वाजले साहेब? हे बघा 11:30 झाले. कुठे आहेत अधिकारी? आरटीओ कार्यालयाच्या समोर आहेत. आरटीओला सीसीटीव्ही आहेत का? विचारा ना तुम्ही. आरटीओ मुख्यालय आहे ना, सीसीटीव्ही कुठे आहेत आरटीओची? हा, आणि जर आरटीओचे अधिकारी कुठे आहेत? हे आले ते एक अधिकारी, त्यांनी पोलिसांना सांगितलं नाही का? हा, आताच आम्ही थांबलोय साहेब, 10 मिनिटं झाली असतील म्हणून काय गाड्या अडकल्या का? आम्हाला कोणाला त्रास नाही द्यायचा, आम्ही अँब्युलन्स पण सोडतो. आम्ही चालेल. आणि आमच्यावर जे थांबलेत ना गाड्या, ती लोक येऊन बसले ती. मी काय, हे बाबा तुम्ही काय आमच्यासोबत आहात का? बाहेरून आलात ना? यांना विचार, हे बाहेरून आलेत. यांना पण कुठेतरी वाटतं ना साहेब, काही चुकीची गोष्ट झालेली आहे. चुकीची गोष्ट झाली त्यासाठी आम्ही बोलतोय. इकडच्या आमदारांना आम्ही फोन लावला, आमदार तर फोन उचलत नाही. त्यांचे फोन वेटिंग वरती कुठे बिझी असतील माझ्या मते. बाकीचे स्थानिक पण आहेत, ते बहुजन विकास आघाडीचे आमचे चांगले होते, ते तरी येऊन पटापट आम्हाला मदत तरी करायचे. अरे आमचा सहकारी गेला, आम्हाला माहिती दुःख काय. 3 महिन्यापूर्वी एक बाई गेली, तिच्यासाठी आम्ही वारंवार मागणी करतोय, काय साहेब तिला न्याय द्या. ते बिचारे आमचे तुरे साहेब आहेत, ते आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात म्हणून त्यांनी केलं. पण त्यांना पण आमची विनंती आहे साहेब, कुठे ना कुठे याच्यावरती तुम्ही आता ना ताप लावा साहेब. कारण काय लोकांच्या घरातला जेव्हा एक माणूस जातो ना, आणि अशा दिवशी काय दुःख असताना ते आम्हाला विचारा, लोकांना विचारा तुम्ही ज्यांच्या घरातले गेलेत त्यांना. तर खरोखर दुर्दैवी घटना. एक माणूस झाला म्हणजे साहेब, एखादं कुठला जनावर गेला ना साहेब तर त्याचं एवढं दुःख होतं. एक माणूस गेलाय चालता फिरता, त्याची बायको असेल, त्याची आई असेल, त्याची मुलं बाळ, विचार करा त्याचं आयुष्य काय झालं त्या पोरांचं सर्वांचं. हे आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक खूप दुःख वाटतं साहेब. आणि आम्ही इथे नीट आम्ही बसलोय, आम्ही फक्त त्यांना बोलतोय का तुम्ही या, आम्हाला आश्वासन द्या. ड्रायव्हरला पकडत नाहीत साहेब. आता कशासाठी आली? आम्ही का रोज इथून आंदोलन करतो का? रोज आता रोखतो का? नाही ना. ह्याच्या अगोदर किती बली गेलेत, किती माणसं मेलेत, लहान मुलं, वयस्कर, लेडीज वगैरे सगळ्या गेलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन करतो का? नाही. पण हे कधी थांबणार कधी? आज मला सांगा ना, तुम्ही टँकरवरती किंवा डंपरवरती किती कारवाई केल्या असतील ह्या महिन्याभरात? सांगा मला. तुम्ही रिक्षावरती करता, बाईकवरती करता कारवाई ना, मग डंपर आणि टँकरवरती का कारवाई होत नाही? किती कारवाई केल्या असल्या बरं सांगा मला. आणि मग हे जर डंपरवाले टँकरवाले सर्रास जर कोणाला जीव घेत असतील तर आम्हाला ही वेळ आली ना रस्त्यावर बसायची, आम्ही काय करायचं सांगा मग? आम्ही एक सर्वसामान्य नागरिक जर पाहायला गेला तर रस्त्यावर चालायचं नाही त्याने, कारण जर तो रस्त्यावर चालत असेल तर तुम्ही मृत्यूशी खेळताय. कारण अधिकारी जे आहेत ना, थोडक्यात तुम्हाला मारायला बसले तर असा एखादा प्रश्न समोर येतोय. साहेब एक गमतीचा विषय सांगतो तुम्हाला. महानगरपालिकेत जेव्हा आम्ही पत्रव्यवहार करतात ना रस्त्याच्या संबंधात, तर त्या टायमाला आम्हाला काय सांगतात माहितीये, तो जो पॅच राहिलाय तो गुजरात गॅसचा आहे. मग अनधिकृत बांधकामांना पण हेच परवानगी देतात, बरोबर. अनधिकृत बांधकामांसाठी पण यांचा विरोध नसतो कधी. जर हा रस्ता झालाय तर महानगरपालिकेकडनं काहीतरी परमिशन घेतली असेल ना, त्यांना नोंद दिली असेल की बाबा अशा पद्धतीने तुम्ही तो रस्ता बुजवायचा किंवा काही गोष्टी करायच्या. का यांनी अशी रीतसर परवानगी दिली आहे की तुम्ही लोकांना मारा, त्या खड्ड्यात पडून लोक मरू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, गाड्यांचा बॅलन्स जाऊ दे आणि या गोष्टीतला दुर्घटना घडून सगळं काही होऊ दे. म्हणजे हे खुले अधिकाऱ्यांनी त्यांना परमिशन दिली आहे का? बरोबर. आज सकाळी पण बोलणं झालं माझं, तर ते सांगतात गुजरात गॅसचा विषय आहे तो. मग नेमका हा आता साधारणतः मला वाटतं 1-1.5 वर्ष व्हायला आला, तरी तो अजून तो गुजरात गॅसचंच प्रकरण चाललंय. हे खड्डे बुजवायला कोणी म्हणजे पुढे यायला तयार नाही. महानगरपालिका प्रशासन जबाबदारी घेत नाहीये. मग नेमकं करायचं कोणी काय? म्हणजे हे यांची कामं नाहीत का? फक्त लोक मारायचे याने हे सुपाऱ्या घेतल्यात का? म्हणजे अशा पद्धतीने लोकांना मारायचे सुपाऱ्या घेतल्यात त्या अधिकाऱ्यांनी. अधिकाऱ्यांवरती स्वदेश मनुष्यवधाचा हे गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि प्लस कॉन्ट्रॅक्टरवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय ही सिस्टम बदलणार नाही. आम्ही तुम्हाला आता सांगतोय, आमच्या सहनशीलतेचा आमच्या प्रशासनाने बघू नये. आम्ही जास्त वेळ इथे बसणार नाही. जर प्रशासन इकडे नाही आलं तर आम्ही टँकर जाळून 2 तास व्हायला आले, अजून एकही अधिकारी आलेला नाही. 2 तास व्हायला आले. पावणे 10ची गोष्ट आहे, 11:30 वाजून गेलेले आहे. अजून एकही अधिकारी इकडे यायचं नाव घेत नाही. आम्ही विचारतो तर सांगतोय पाठीमागे अडकलेले आहे. आम्ही जर इकडे चालत येऊ शकतो, ऍक्सिडेंट झालं तर ते काय चालत नाही येऊ शकत? इकडे येऊ शकतात ना. रस्ते बनवायला पैसे पूर्ण घेतात, तर नंतर गुजरात गॅसचा विषय तिकडे कुठून आला? पैसे तुम्ही पूर्ण रस्ता बनवायचे घेतलाय ना, की मापून घेतलाय? इकडची लाईन गुजरात गॅसची, इकडची लाईन महानगरची आहे. पैसे पूर्ण घेतात तर रस्ता पूर्ण बनवा. किती जी वाजून घेणार ते सांगा, त्या हिशोबाने आम्ही पुढे करू काय ते करायचं असेल ते. प्रत्येक आठवड्यात एक ना एक माणसाचा ऍक्सिडेंट होतोच इकडे. डंपरचे पेपर क्लिअर नसतात. 2 मिनिटाचं काम आहे डंपरचे पेपर चेक करायचं. रिक्षावाल्यांना रस्त्यात थांबवतात, बाईकवाल्यांना रस्त्यात थांबवतात, पीयूसी नाही तर फाईन मारतात. अरे यांचे पेपर काय व्हॅलिड आहे? फिटनेस पण संपलेला असतो, तरी पण कोण आहे का बघायला? नुसतं सगळे पैसे घेऊन संपतं का सगळं?